आज आपण बघणार आहोत ब्रेकफास्टसाठी नेहमी बनवला जाणारा पदार्थ उपमा। त्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं 1 वाटी रवा। 2-1 मिनिट रवा भाजून झाला की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं। रवा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे, गॅस फास्ट करायचं नाही। रवा आणि जिरं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। 1 वाटी रवा मंद आचेवर भाजण्यासाठी जवळजवळ 10 ते 12 मिनिट लागतात। भाजून झाल्यावर त्याच कढईमध्ये थोडं तूप घालून मी शेंगदाणे सुद्धा भाजून घेते, तेलामध्ये सुद्धा भाजू शकता। आता त्याच तुपामध्ये फोडणी देऊन घेऊयात। त्यासाठी आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा चणा डाळ, अर्धा चमचा उडीद डाळ, 1 छोटी हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आहे, थोडेसे अद्रकचे तुकडे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत। हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। सर्व गोष्टी फ्राय करून झाल्या की यामध्ये घालायचं 1 बारीक चिरलेला कांदा। कांदा सुद्धा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय करून झाला की यामध्ये घालायचं आहे गाजर आणि शिमला मिरची। गाजर आणि शिमला मिरची मी अर्धे घेतलेत, तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हे सुद्धा मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आहे। गाजर आणि शिमला मिरची मिनिटभर फ्राय करून झाले की यामध्ये घालायचं आहे टोमॅटो। मी 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। पुन्हा एकदा हे मिनिटभरासाठी फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे फ्राय करून झालं की त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाणी। आपण 1 वाटी रवा घेतला होता, 1 वाटी रव्यासाठी आपल्याला 3 वाटी पाणी घालावं लागणार आहे। पाणी घातल्यानंतर लगेचच चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि थोडंसं हलवून उकळी येऊ द्यायची। 1 उकळी आली की यामध्ये घालायचं भाजलेला रवा। तुम्ही उपमामध्ये अजून कोणत्या भाज्या टाकता हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा। रवा टाकल्यानंतर छान असं पाणी सुकेपर्यंत हलवून घ्यायचंय। आता इथे बघू शकता पाणी सर्व सुकलेलं आहे आणि आपला उपमा हा तयार झालाय। आता या स्टेजला यामध्ये घालायचे आहेत फ्राय केलेले शेंगदाणे, एखादा चमचा तूप आणि खूप सारी कोथिंबीर। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटांसाठी झाकण घालून घ्यायचंय। 5 मिनिटं झालेत, झाकण काढून घेऊयात आणि सर्व करून घेऊयात। छान असा उपमा आपला तयार झालाय। रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।